मध्ये चांगली कामगिरी करेल तो संघ मात्र विजयाचा मुकुट आज मिळवेल। हा विजयाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर जाणार, ही विजयाची ट्रॉफी कोणता संघ मानकरी होणार हे पाहायचं असेल। प्रमोद चव्हाण अँड कंपनी, स्वप्नील सुतार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये। आकाश खेडकर सर आणि नरेश जगताप सर आपल्याला पाहायला मिळतील। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या। सलामीची जोडी सागर मेतके सर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पहिले 3 बॉल होण्याच्या अगोदर दाखल झाला नाही तर 2-2 धावांची पेनल्टी ही जरूर असेल। तुम्हाला आजच्या दिवशी कोणत्या प्रकारचा पुकार केला जाणार नाहीये। 4 दिवस आपण पाहतोय ही स्पर्धा। पेनल्टी फक्त आम्ही सांगत नाहीये, तुम्हाला सूचना करत नाहीये। आम्ही पेनल्टी कालच्या दिवसामध्ये दिली आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये दिली आहे। कालच्या दिवसातील आपण शेवटचा जर सामना पाहिलात दोन्ही संघांचे कर्णधार इथे अनुपस्थित होते, त्यामुळे एक षटकाची आपण पेनल्टी दिली आहे आणि तिसऱ्या दिवशी एका संघाचा कर्णधार अनुपस्थित होता, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आपण त्यांना दिली आहे। जिथे संघ कर्णधार आपली जबाबदारी आहे 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पोहोचलाय की नाही हे पाहायचंय। सागर मेतके आणि इंद्रजितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सागर मेतकेचा जर विचार केला या स्पर्धेतील, सागर मेतकेनं दुसऱ्या दिवशी 18 बॉल मध्ये 40 धावा आणि 2 ओव्हर मध्ये 22 रन्स हे पहिल्या सामन्यामध्ये केले। तदनंतर तिसरा सामना त्या दिवशी खेळत असताना सागर मेतकेनं 8 बॉल मध्ये 19 धावा करत 2 ओव्हर मध्ये 8 रन्स खर्च करत असताना 1 विकेट मिळवली होती आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा खेळाडू सागर मेतके ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या जोडीला इंद्रजित आपल्याला पाहायला मिळतोय। नरेश जगताप गोलंदाजी मार्कवर दाखल होणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला। चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल। अंतिम दिवसाला प्रारंभ होतोय। ओर द विकेट सागर मेतकेचा पहिला रिव्हर्सचा फटका, क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करताना पाहायला मिळाला। 1 धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळाला। 2 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या चेंडूवर चूक होताना आपल्याला पाहायला मिळते। आज चुका कराल तर तुम्हाला घरचा रस्ता धरायचा आहे। सागर मेतके आणि इंद्रजित आपण पाहिलंय। फाईनल क्षेत्र निवडलं गेलंय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय। चूक 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 आणि चुका होताना पाहायला मिळतात। वारंवार चुका या सामन्यातून तुम्हाला दूर घेऊन जाऊ शकतात। सामन्याच्या सुरुवातीला जर तुम्ही अशा चुका करत असाल तर फलंदाज इथे मात्र जरूर कॉन्फिडन्सने आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या 2 चेंडूवर इथे मात्र चुका होताना पाहायला मिळाल्यात। प्रमोद चव्हाण थोडासा निराशाजनक पाहायला मिळतोय, जो यष्टांच्या मागे असेल। आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर मोठमोठे खेळाडू या कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतील। सागर मेतके मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रमोद चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर जयसिंग पाटील असेल, सुनील शेलार, अवधूत पाहायला मिळेल। अक्षय रेडेकरने कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय। रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना पाहायला मिळाला। 1 धाव पूर्ण केली गेली आहे। धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 5 धावा। पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय
पहिल्या 3 चेंडूनंतर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार कामगिरी ते मात्र प्रत्येक संघाला करायची आहे. 5-5 ओव्हरचे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा गोलंदाजी मार्कवर दाखल होणारा गोलंदाज बबलू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळत असताना आपण त्याला पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरूर आहे. फॉर द विकेट रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. विकेट मिळते. यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय आणि इंद्रजीत इथे मात्र माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळेला. 0 या अंकाचा चष्मा घेऊन आता मात्र माघारी परतलाय. बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळेल. एका बाजूला पहा कंदलगावचा संघ आणि एका बाजूला इंद्रजीत आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. केडीसी लाईव्ह म्हणजेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ओंकार पाटील पाहिलं गेलं तर सर्व असतील. त्यांच्याबरोबर ऋषिकेश कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मिक्सिंग मॅन म्हणून आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्वांकुर बेडे म्हणजेच रत्नागिरीचा जो देवरुख परिसरातील आवाज आर्य बेर्डे यांचे बंधू दुर्वांकुर आपल्याला पाहायला मिळतील. आणि आर्य बेर्डे देवरुखचा आवाज यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी बबलू कांबळेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. रामा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. रामाचा खेळ इथून मात्र कसा असेल हे पाहावं लागेल. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव स्वप्नील सुतार सर यांचा हा संघ आतापर्यंत जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. परंतु तदनंतर पाहिलं गेलं शिवस्त्र 11 फायटर येवती उत्तम निकम सर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बबलू कांबळे पंचांकडे वाढीसाठी दाद मागितली जाते. नरेश जगताप सर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसेल. थोडेसे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅटबॉलचा संपर्क नाही आहे. वाईड यॉर्कर अगदी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 5 वर स्थिरावली आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. यष्टांमागे अगदी यष्टरक्षक बिलगून उभा आहे. पदालित्य पाहायला मिळत नाहीये. त्यामुळं पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या पाहिली गेली तर 5 धावा 1 विकेट इथे मात्र इंद्रजीतची आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक मोठी स्पर्धा मोठं आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. हे आयोजन करणारे कमिटी आपल्याला पाहायला मिळते. कुमार चव्हाण, सुरेशजी मगदूम, आकाश कांबळे म्हणजेच AK, संदीपजी चौगुले म्हणजे जॉन्टी हे 4 जण या स्पर्धेचे आयोजक आणि विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभतंय. हनुमान स्पोर्ट्स इस्पुर्ली गाव म्हटलं की हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अगदी नीटनेटका आहे आणि चारी बाजूला सीमारेषा पाहायला मिळते. जवळजवळ 70 मीटर बाउंड्री लाईन आपल्याला या मैदानाची पाहायला मिळते. थोडासा संघर्ष फलंदाजांना मध्ये मध्ये करावा लागतो. हवेचा प्रवाह जास्त असतो तेव्हा फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळतोय. परंतु हवा थोडीशी थांबली की गोलंदाज इथे मात्र थोडीशी एक फलंदाजांना कसरत करण्यासाठी लावतात. म्हणजे हे मैदान जर पाहिलं गेलं तर दोन्ही बाजूनी समान आहे. गोलंदाजांनाही ॲडव्हान्टेज चांगला पाहायला मिळाला आहे. फलंदाजही तेवढेच चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पाहिलं गेलं तर चांगला खेळ या मैदानात आजच्या दिवसामध्ये जो संघ करेल तो मात्र या स्पर्धेचा मानकरी ठरेल. पहिला प्रयत्न 4 तालुके एकत्र आणण्याचा तो प्रयत्न अगदी यशस्वीरित्या होत असताना आपण पाहतोय. मयूर शेलार किंग ऑफ स्पीड ज्याला म्हटलं जातं. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येताना पाहायला मिळतोय. जरूर चांगली गती आपल्याला पाहायला मिळते परंतु नियंत्रण नाही आहे. वाघवे गावचा हा सितारा पाहिलं गेलं तर पन्हाळा तालुक्यातील वाघवे गाव आणि वाघवे गावातून इथे दाखल झालेला हा मयूर शेलार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट केलं गेलंय. बीट कोणाला केलं गेलंय? सागर मेटकेला आपण पाहतोय. निराशा आहे. गती आपल्याकडे भरपूर आहे. त्या गतीचा वापर जरूर करणार आणि त्या गतीचा वापर करत असताना दुसऱ्या चेंडूवर इथे बीट केलं गेले. या षटकातील चेंडू झाला 1 मात्र. धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे. ओव्हर द विकेट पुलटॉस आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावेचा प्रयत्न झाला. फेकी थोडीशी लांब पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडतीये.
धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वर. एक गडी बाद 8 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळ दाखवत असताना मयूर शेलार त्याचबरोबर सागर मेतकेला आज शांत ठेवायचंय. प्रमोद चव्हाणने सांगितलं सागर मेतकेला थोडंसं शांत ठेवलं तर आम्ही सामना जिंकू शकतोय, परंतु जर तरला महत्व नाही आहे. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या पाहिली गेली तर 8 वर. ओव्हर क्रमांक 2. वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दंडित केलं गेलं आकाश खेडकर सर यांच्याकडून. आकाश खेडकर सर जर पाहिलं गेलं गिरगाव गावाला बिलॉंग करतात. चांगले पंच, अनेक स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. अनुभव चांगला आहे आणि तो अनुभव योग्यरित्या दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही संघाच्या विरोधात त्याने अजूनपर्यंत निर्णय देताना पाहायला मिळाले नाही आहेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला राहील का हे पाहावं लागेल. सफल झाले आता. बॉलला इथे मात्र जरूर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आता दंडित केलं गेलं नाही आहे. थोडंसं निराश पाहिलं गेलं तर राम पाहायला मिळतोय, कारण वाईडची अपेक्षा होती. पंचांनी सांगितलं हा चेंडू ग्राह्य धरला जाईल आणि तो ग्राह्यही धरला जातोय. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट किंग ऑफ स्पीड मयूर शेलार. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न सफल होऊन अगदी खेचून काढल्या लेग साईडच्या दिशेनं. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना धावसंख्या जर पाहिली गेली तर 11 वर जाऊन पोहोचली आहे. 11 धावा. धावसंख्या 11. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना त्यातील अखेरचा चेंडू इथे मात्र दाखल केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स एन कडून हा चेंडू पुन्हा हाताळावा गेला. गतीचा वापर इथे मात्र चुकीच्या पद्धतीने करत असताना फलंदाजापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. धावसंख्या जर पाहिली गेली तर 12 वर जाऊन पोहोचले. 3 अतिरिक्त चेंडू हाताळले आहेत मयूर शेलारनं, परंतु हे अतिरिक्त चेंडू हाताळत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागेल. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईड बॉलचा सिग्नल. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून आलाय. चला ऑन फील्ड पंचांचा निर्णय असेल. ऑन फील्ड पंच जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. गेले 4 दिवस आपण सहकार्य केले, ते सहकार्य जसं केलात तसंच सहकार्य आजच्या दिवसामध्ये महत्वाचं असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वर. 4था अतिरिक्त चेंडू इथे फेकला गेलाय आणि हा चेंडू इथे मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव गेलाय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या पाहिलं गेलं 13 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. थँक यू डीजे. डीजे थँक यू. थँक यू डीजे. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरच्या खेळानंतर 13 धावा. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळेल इंद्रजितची. मंदार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली गेली 13. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. शिवश्री 11 फायटर युवती संघ आपण पाहतोय.
KKPR एंड कडून ही गोलंदाजी सुरू होईल. तिसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी मंदारला करायची आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. झेल झालाय. रामचा खेळ थांबलाय. विकेट क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतुल दिंडेला आपण पाहिलंय, जो 4थ्या क्रमांकावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. KKPR प्रीमियर लीग 2026 थरार आपण अनुभवत असताना एका दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं. मोठा फटका आल्या आल्या प्रहार केलाय. चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर? यस, हा चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. डीजे थँक्यू. अतुल दिंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या फटकेबाजी जरूर झाली आहे. पुन्हा एकदा आणि बॅटनं खेळला गेला जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का हे पाहायचंय. 2 धावा इथे जरूर पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. अतुल दिंडेनंही या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. चांगला खेळ करत असताना आपण त्याला पाहिलंय. धावसंख्या 21 वर आतापर्यंत पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून 3 चेंडू इथून मात्र शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर मंदारला पाहतोय. मंदारचा खेळ दर्जेदार असणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ येताना पाहायला मिळतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण उत्तर आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा रोखू शकले नाहीयेत, परंतु या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. 2 विकेट 23 धाबा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. अतुल दिंडेच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तो षटकार येत असताना धावसंख्येला थोडीशी गती मिळाली आहे. धावसंख्येची गती इथे मात्र 23 वर जाऊन थांबली आहे. अजून पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ या तिसऱ्या ओव्हरमधील जरूर असेल. फॉर द विकेटने मोठा फटका पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला खेळला गेला. लॉंग ऑफचा खेळाडू नसेल, त्यामुळे धावा मिळतील 4. डीजे थँक्यू. डीजे डीजे थँक्यू.
धावसंख्या जर पाहिली गेली 27 धावा, 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. अखेरची 2 षटकं बाकी असलेल्या KKPR प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे आयोजक कुमार चव्हाण, सुरेशजी मगदूम, आकाशजी कांबळे, संदीपजी चौगुले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेष सहकार्य हनुमान स्पोर्ट्स इस्पोर्लीचं आपल्याला पाहायला मिळेल. रोख रुपये 51,000 पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. डीजे थँक्यू. $51,000 पारितोषिक असणारी स्पर्धा आणि स्पर्धेचं पहिलं पारितोषिक सागरजी जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे व KKPR कमिटी त्यामध्ये असेल. द्वितीय पारितोषिक 31,000 व चषक क्रांतिसिंह पवार पाटील KKPR कमिटी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा सिग्नल येताना पाहायला मिळालाय. मयूर शेलारला इथे मात्र दंडित केलं गेलंय. पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर अगदी दंडित केलं गेलंय, परंतु आता सागर मेतके अगोदर सफल झाले आहेत. मोठा फटका अपरार केला गेला. हा पण पूलचा फटका इथे मात्र 6 धावांसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला. दर्जेदार कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सागर मेतके आतापर्यंत शांत राहिला आणि आता त्याला ठाऊक आहे शेवटचे 12 चेंडूंचा खेळ इथं मात्र बाकी आहे. त्या 12 चेंडूंमध्ये दमखम दाखवायचा आहे. या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक रोख रुपये 15,000 व चषक चेतन चव्हाण सर, सरपंच इस्पुर्ली आणि रणजित विखे पाटील चुये यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. चतुर्थ पारितोषिक डॉक्टर नितीन पाटील, विजय कांबळे, राजू रानमाळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर 1 धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल. झेल सुटलाय. सागर मेतकेला हे दुसरं जीवनदान वैयक्तिकरित्या दिले जाते. 2 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. वारंवार चुकीचं क्षेत्ररक्षण अगदी पहिल्या चेंडूपासून केलं गेलंय कंदलगाव संघाकडून. त्याचा पश्चाताप सेकंड इनिंग मध्ये भोगावा लागेल का हे पाहायचंय. सागर मेतके पाहिलं गेलं तर या स्पर्धेत 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र हा जरूर चेंडू चांगला पाहायला मिळालाय. 1 धाव इथे पूर्ण करताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शॉर्ट पाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. लेग स्लिप शॉर्ट पाईन लेगच्या दरम्यान असलेला हा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 वर 38 वर 38 धावा, 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चौथी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 13 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी सागर मेतकेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. मयूर शेलार आता थोडासा मागणा ठरलाय, कारण 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा हा बॉलला खेचून काढलं जातंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होईल का हे पाहावं लागेल. दुसरी धावही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. फेकी थोडी लांब राहते आहे प्रमोद पासून. प्रमोद नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करतोय, परंतु तिकडे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहत आहेत दोन्ही फलंदाज. सागरनं थोडासा धोका पत्करला. सागरला माहिती आहे मी ऑन स्ट्राईक जास्तीत जास्त काळ राहणं गरजेचं आहे आणि हे सागर ऑन स्ट्राईक जातानाही पाहायला मिळालाय. 14 चेंडू 21 धावांची खेळी इथे मात्र करत असताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न वारंवार होताना पाहायला मिळते, परंतु मयूर शक्कल लढवताना पाहायला मिळालाय. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न बाईड यॉर्करच्या अगदी जवळ ठेवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. पाहिलं गेलं तर संधी मिळत नाहीये. गती जास्त आहे. किंग ऑफ स्पीड म्हटलं जातं मयूर शेलारला. तो गतीचा वापर करताना पाहायला मिळतोय. लेग कटरसाठी माहिर असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेग कटर पाहावयास मिळेल का हे पाहायचंय, परंतु
इथून एक चेंडू शिल्लक असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. परार झाला. 4 धाबा येताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक आपण पाहतोय. राहुल वसल पाटील, लोकनियुक्त सरपंच कंदलगाव. स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह चिन्मय हरिविजय पताडे आणि तस्मय हरिविजय पताडे कावणे यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक सचिन रावण इस्पुर्ली यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुशांत सकपाळ शिवम ट्रेडर्स यांच्याकडून शूज आपल्याला पाहायला मिळालेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी अविनाश रायकर कोल्हापूर यांच्याकडून बॅट असेल. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आनंद मैशाळकर सद्गुरू पशु आरनांदगाव यांच्याकडून सायकल आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षासाठी आपण पाहतोय स्मार्ट वॉच नरेश जगताप. आणि स्पर्धेसाठी लागणारं सर्व क्रीडा साहित्य प्रदीप शेटे इस्पुर्ली यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अनेकांचं बहुमोल सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि आभारी असू KKPR कमिटीकडून. यापुढील सामना दक्कन पन्हाळा आणि सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी या 2 संघादरम्यान असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण विनंती असेल नाणेफेकीसाठी या. दक्कन पन्हाळा संघाचे कर्णधार जलसिंग पाटील सर यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर. आणि तदनंतर वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल सचिन आरदाळकर आपणही नाणेफेकीसाठी या. दक्कन पन्हाळा कर्णधार आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळतात जलसिंग पाटील आणि सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. अखेरचं षटक हाणामारीचं षटक इथे मात्र सुपूर्त केलंय. गोलंदाज शिवप्रसाद याच्यावर विश्वास दाखवला गेला. शिवप्रसाद कशी कामगिरी करेल याकडे लक्ष जरूर आहे. सागर आणि पाहिलं गेलं तर शिवप्रसाद यांच्यातील हा सामना. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सागर मेटकेनं प्रयत्न जरूर केला. धावा मिळतात. धावा मिळाले 4. थँक्यू डीजे. धावसंख्या या चौकारच्या मदतीनं 49 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल दक्कन पन्हाळा आणि सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी या 2 संघादरम्यान. त्यामुळे विनंती असेल सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आपण सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी सचिन आरदाळकर आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे इनिंग ब्रेक मध्ये. धावसंख्या 49. अखेरचे 5 चेंडू. या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील का हे पाहावं लागेल.
करंट रन रेट जर पाहायला गेला जवळजवळ 12चा पाहायला मिळतोय, म्हणजेच 11.76चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सागर मेतके सारखा खेळाडू ऑन स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका हवेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेस करेला. चेंडू खाली येताना पाहायला मिळाला. झेलही होतोय. सागर मेतकेचा खेळ थांबला. थँक्यू. डीजे थँक्यू. सागर मेतकेला माघारी परतावं लागलंय. गणेश नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचे 4 चेंडू, 4 चेंडूंवर किती धावा जमवल्या जातील याकडे लक्ष असेल. शिवश्री 11 फायटर येवतीचा संघ आपण फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शिवप्रसाद गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा अटेम्प्ट यशस्वी झाला, तिथे 4 धावा मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान तिथे विकेट प्राप्त झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. सुफियान बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर पाहिली गेली 49 आपल्याला पाहायला मिळते. 5 विकेट गमावल्या आता. गणेशनं चूक केली आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज करण सिंह आपल्याला पाहायला मिळतील. करण सिंहचा खेळ कसा असेल याकडे लक्ष असेल, परंतु ऑन स्ट्राईक गणेशला आपण पाहतोय. येणार 3 चेंडू, या 3 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. करण सिंह ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये मुलाचं सहकार्य सुशांतजी सकपाळ सर यांचं लाभतंय आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी त्यांनी आम्हाला शोध सुपूर्द केल्यात. विनंती असेल सर, सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये आणि आपणाला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली गेली तर 49 वर स्थिरावली आहे. 49 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय जरूर, इथे मात्र धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या जर पाहिली गेली 49, 1 चेंडू इथून मात्र शिल्लक असेल या इनिंगची सांगता करणारा. एका धावेची पाहिलं गेलं तर एकही धाव इथे घेतली गेली नाहीये, कारण पहिल्या चौकाराला विकेट, रनआउट, परत पुन्हा डॉट बॉल्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये हा चेंडू राहतोय. इथे मात्र प्रमोद चेंडूचा पाठलाग करेल. 2 धावा पूर्ण होतील का हे पाहावं लागेल. विकेट मिळते, 1 धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 50 इथे पूर्ण होते. थँक्यू डीजे. डीजे
डीजे थँक्यू. जलसिंग पाटील इथे उपस्थित आहेत. डीजे जरा 1 मिनिट. या ठिकाणी कांदर सर निगवे बॉस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जर पाहायला गेलं तर अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये जर पाहायला गेलं तर संतोष सर उर्फ बॉस हे आपला संघ दाखल करत असतात. कोकण विभागामध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये यांचा संघ आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं या ठिकाणी आगमन होते. या ठिकाणी शेवटचा कॉल असेल तुम्हाला. सचिन अर्धारकर सर, सचिन पाटील स्पोर्ट कनेरी संघाचा संघनायक या ठिकाणी सचिन अर्धारकर याला विनंती करतोय की आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. शेवटचा कॉल असेल.
धन्यवाद प्रथमेश सर. आपण पाहतोय सध्याच्या घडीला KKPR प्रीमियर लीग 2026चा 16 एक नेत्रदीपक क्रिकेट स्पर्धा आपण सध्या अनुभवतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या क्रिकेट स्पर्धेचं जर पाहायला गेलं तर सातत्याने चर्चा असते. ती क्रिकेट स्पर्धा वर्षभराने आपल्याला भेटीला आलेली आहे. आणि जर पाहायला गेलं तर दर्जेदार सामना आजचा या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस, 5वा दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना सध्या आपण पाहतोय. एका बाजूला शिवश्री 11 फायटर्स येवती संघ, दुसऱ्या बाजूला शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ. टॉस जिंकून प्रथमतः जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. दर्जेदार खेळ आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलात. प्रमोद चव्हाणला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर फलंदाजाचा विचार केला गेला तर इरफान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. धाबा करायचे आहेत. जर पाहायला गेलं तर 51 धावांचा टार्गेट ठेवला गेला आहे. मी स्वप्नील शिरसेकर समालोचन कक्षामधून दुसऱ्या इनिंगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पहिला बॉल यावेळी जर पहिला चेंडू पाहायला गेला तर हलक्या हाताने खेळला गेलाय. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. KDC लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील दर्जेदार कामगिरी जर पाहायला गेलं तर गेले 4 दिवस आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस मात्र मोठा फटका सजवलाय आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेला तर सीमारेषेच्या पलीकडे थेट पाठवून दिलंय षटकारासाठी. 6 धावा. एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला आहे. षटकार खेचला. यावेळी जर पाहायला गेलं तर इरफान याच्या बॅटमधून फटका आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये हा फटका सजवायचा प्रयत्न केला गेला होता. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर पाहायला गेलं तर सचिन पाटील स्पोर्ट कनेरी संघ, आपण या ठिकाणी आपला कॅप्टन पाठवलं नाही, त्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी जरूर असेल. गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय अतुलला. पुढचा बॉल स्विचिटचा फटका सजवलाय. जर पाहायला गेलं तर दर्जेदार फटका पाहायला मिळालाय आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेला तर 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून चौकार. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी सचिन पाटील स्पोर्ट कनेरी आपल्याला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येणार आहे, याची नोंद घ्या. पुढचा बॉल यावेळी जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव जरूर प्राप्त झाली. प्रमोद चव्हाण जर पाहायला गेलं तर कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आपण सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर 13 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. प्रमोद चव्हाण जर पाहायला गेलं तरी अगोदरच्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. तर इरफानचा विचार केला गेला तर एका षटकाराच्या मदतीने तो वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती अतुलला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपला शफल झालाय आणि यावेळेस चेंडूला उडवून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळाची झाली समाप्ती. 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी ज्या प्रकारे जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. विश्वास दाखवला गेला होता अतुलवरती, मात्र तो विश्वासार्थ की लावण्याचं काम तितकंसं झालं नाही आहे. जर पाहायला गेलं तर 2 चौकार आले. त्या ओव्हरमध्ये
आणि एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता इरफानच्या बॅटमधून. इरफान वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 11 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. प्रमोद चव्हाण वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. 17 धावा धावफलकावरती कुठल्या गेल्या. समीकरण आता मात्र बदललंय. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 51 करायचे होते, आता 24 चेंडू. आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर अजूनही 34 धावांची आवश्यकता. एक दर्जेदार सामना आपण पाहतोय, एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहतोय. पहिला चेंडू दर्जेदार हाताळला गेलाय, एक धाव जरूर प्राप्त झाले. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. KKPR प्रीमियर लीगचा हा 16 आज या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील चालू असलेली पहिली लढत. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. थोडंसं फंबल जरूर झालाय क्षेत्ररक्षक, मात्र त्याचा फायदा जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येचा विचार केला गेला तर 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती सध्या आपण पाहतोय सागरला. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद चव्हाण एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हर्स रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जरूर प्राप्त, 2 धावा जरूर प्राप्त झाल्या आहेत आणि सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 21 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर अजूनही 28 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. हॅलो, दक्कन पन्हाळ्याचे संघमालक जीवन सर, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. दक्कन पन्हाळा संघाचे संघमालक जीवन सर, आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा फटका सजवलाय. धावा किती मिळतील याकडे देखील लक्ष असेल. क्षेत्ररक्षक आहे, मात्र जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाण नकार देताना दिसतोय. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे आणि धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 25 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 19 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावा करायच्यात अजूनही 26. गोलंदाजी मार्कवरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय सागरला कमालीची गोलंदाजी केली आहे. अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळी जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही, मात्र 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. पंचांचा इशारा आलाय षटक संपल्याचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर पाहायला गेलं तर 13ची सरासरी सध्या गाठली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 25ची अजूनही आवश्यकता. एक दर्जेदार सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील गरवीर तालुक्यातील ज्या क्रिकेट स्पर्धेचा उल्लेख आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडारसिक घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. KDC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून केलं जातं आहे. त्यामध्ये ओमकार पाटील स्वतः सर्व आहेत KDC लाईव्हचे. त्याचप्रमाणे दुर्वांकूर बेर्डे अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि ऋषिकेश कांबळे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर पंचांची भूमिका ही देखील महत्त्वाची असते. जर कोणतीही क्रिकेट स्पर्धा पाहायला गेलं तर सफल ठरवण्यासाठी पंचांचा देखील मोलाचा हातभार असतो. रखरखत्या उन्हामध्ये राहून तणावाला जुगारून हे पंच निर्णय देत असतात, ज्यामध्ये आकाश खेडकर सर गिरगाव वरून बिलॉंग करणार हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला नरेश जगताप सर, हे 2 पंच गेले 4 दिवस जर पाहायला गेलं तर चांगली पंचगिरी करतायत. अठरा चेंडू 25ची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला आपण पाहतोय ऋतुराजला. हॅलो 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 हॅलो
संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल बॉस यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कॉल कोण? दक्कन पन्हाळ्याचा कॉल. नाणेफेकीचा कौल कणेरी संघाने जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले जरूर, परंतु आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा आहे. बाद फेरी आजपासून सुरू झाली आहे, परंतु या फेरीमध्ये काही प्लॅन विशेष किंवा इथे या सामन्यासाठी प्लॅन काय असतील? यामध्ये आता परवा ज्या आमच्या चुका झाल्या होत्या गटामध्ये खेळताना त्या दुरुस्त करून आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला तो चेस करायला बरं पडेल. खूप खूप शुभेच्छा असतील. जलसिंग पाटील, नाणेफेक गमावलं, प्रथम फलंदाजी करायची आहे. कालच्या दिवसामध्ये तू चांगला खेळ दाखवलाय जरूर, परंतु आजचा दिवस कसा असेल? पाच ओव्हरमध्ये कमीत कमी 6 रन करायचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला थोडासा स्कोर डिपेंड करू. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा असतील आजच्या दिवसासाठी. आपल्याबरोबर बॉस जोडले जात आहेत. कोल्हापूर क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि क्रिकेट चाहते सर, ही स्पर्धा आयोजित करताना खूप कष्ट घ्यावे लागलेत. महिनाभर अगोदर तयारी केली या चौघांनी. ही स्पर्धा कशी वाटते आहे? प्रथमतः मी KKPR लीगचे मनापासून आभार मानतोय. आमचा सुद्धा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. आमचे मित्र कुमार असतील, जॉन्टी असतील, AK असतील, तसेच सुरेश मगदूम असतील, अतिशय नीटनेटके असे नियोजन केले आहे. ही स्पर्धा भागातील नावाजलेली टुर्नामेंट झालेली आहे. माझ्या मते ही KKPR, करवीर, पन्हाळा, आपला राधानगरी, कागल हा 4 तालुक्यापुरता मर्यादित नसून इथून पुढे जॉन्टी माझे प्रामाणिक इच्छा आहे ऑल कोल्हापूर जिल्ह्याचे प्लेयर ह्या ग्राउंडवर खेळावे अशी एक प्रामाणिक इच्छा आहे. या आजच्या 8 संघांना क्वालिफायर झाल्या माझ्याकडून व भारती स्पोर्ट्स बॉस इलेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद बॉस सर. जरूर तुम्ही चांगलं सांगितलं की कोल्हापूर जिल्हा पूर्ण इथे खेळावा. नक्कीच आयोजन कमिटी यावर विचार केला आणि याहूनपेक्षा मोठी स्पर्धा या मैदानावर इस्पुर्ली गावच्या जरूर खेळवली जाईल आणि नक्कीच तुमचा याही स्पर्धेसाठी सपोर्ट असेल पुढील वर्षासाठी. खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आणि जलसिंग पाटील तुलाही खूप खूप शुभेच्छा. आपण एक जरूर तुम्हाला सूचना केली जाते आहे. कणेरी संघाचा कर्णधार वेळेत उपस्थित नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाते आहे. म्हणजेच दक्कन पन्हाळा संघ प्रथम फलंदाजी करताना ज्या धावा बनवेला त्यामध्ये 2 धावांची ॲड होईल. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रथमेश सर. जर पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला गेला तर 51चं टार्गेट ठेवला गेला होता आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रमोद चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला इरफान, ज्याच्या बॅटमधून देखील मोठे धमाके आलेत. यावेळेस घुटना टेक पद्धतीचा फटका पाहायला मिळालाय. चेंडूचा प्रवास थेट 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय इरफानच्या बॅटमधून. खणखणीत चौका. आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. धावा करायचे आहेत 5. स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला प्रमोद चव्हाणला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर इरफानला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. अनिकेत आलाय गोलंदाजीसाठी. कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल.
या ठिकाणी सन्माननीय सुनील चोयेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सहर्ष स्वागत असेल या क्रिकेट स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 5ची अजूनही आवश्यकता. पहिला बॉल 4थ्या ओव्हरमधला जर पाहायला गेलं तर टप्पा पडला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर थोडासा बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रमोद चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. समजू शकला नाही आहे या चेंडूला. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 13 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले. 26 धावांवरती तो सध्या खेळतोय मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. मात्र जर पाहायला गेलं तर एक धाव जरूर प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 47 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 धावांची अजूनही आवश्यकता. मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय इरफानला, ज्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके सजवण्याची. ती क्षमता आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरपासून पाहतोय. यावेळेस देखील दर्जेदार चेंडू हाताळला गेला आहे. मात्र सामना सोडणं दोन्ही संघांना जर पाहायला गेलं तर हार मंजूर नाही आहे. चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे, चांगली फलंदाजी देखील सुरू आहे. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4ची अजूनही आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे आणि जर पाहायला गेलं तर चेंडूचा प्रवास जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. आणि पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर शिवान स्पोर्ट कंदलगाव संघ ठरलाय विजयी. प्रमोद चव्हाण या मॅचमध्ये बरसताना दिसला. 27 धावांवरती तो खेळताना दिसला. इरफानने देखील चांगली फटकेबाजी केली. 20 धावांवरती तो खेळताना दिसला. यानंतर लगेचच आजच्या दिवसातील दुसरा सामना होईल, ज्यामध्ये दक्कन पन्हाळा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील स्पोर्ट कनेरी संघ. टॉस जिंकलाय प्रथमतः सचिन पाटील स्पोर्ट कनेरी टीमने आणि प्रथमतः जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारले.